युगो हाट संपवतो. तुम्ही डायरेक्ट आमदारांना रोखठोक बोलताय, त्यांच्यासोबत भेटताय. एक शेतकऱ्याचा मुलगा फेरी फोडायला जाणारा आज ह्या पदावर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चंदन चोर आहात. माझ्यावर केस असेल तर माझी ह्या निवडणुकीतनं माघार नाही तर अख्ख्या राजकारणात माझी माघार. यशवंत तात्या मानेला भिडण्याचं कारण म्हणजे माझ्या सर्वसामान्य जनतेवर झालेला अन्याय. त्यांच्यापाशी धनशक्ती असेल तर माझ्यापाशी जनशक्ती आहे. तालुका प्रमुख झाल्यानंतर 2022ला त्या ठिकाणी काही गैरसमजातून त्या ठिकाणी माझं पद गेलं. 30 रुपयाला हिरे फोडायला गेलो 97ला मी. अनाथाचा नाथ म्हणून ज्याला ओळखलं जातं ते आमचे एकनाथ शिंदे साहेब. ऍक्सिडेंटली राजकारणात पडलो आणि इथपर्यंत येईल हे मी स्वप्न बघितलं नव्हतं. आणि माझ्या शेतकऱ्याला संध्याकाळी उठून त्या ठिकाणी फ्यूज टाकायला जाण्याची पाळी ना आली पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर राजकारण केलं पाहिजे. नमस्कार दादा, कसे आहात? नमस्कार. कसं वाटतंय पॉडकास्टला येऊन? आता खरं तर मी ही दुसऱ्यांदा करतोय. अच्छा. कारण का महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामाबद्दलची माहिती व तुम्हाला काय वाटतं अशी महाराष्ट्रभर जिल्हा प्रमुखांची मुलाखत घेत एक त्यांची टीम फिरत होती. त्यावेळेस एक वेळा मी दिलते आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद आता इलेक्शन्स लागलेले आहेत आणि त्याची उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली आहे. तिकीट कन्फर्म आहे? कन्फर्म आहे काय? आता कन्फर्म म्हणजे सर्व एबी फॉर्म आलेत. माझं एकट्याच नाही तर मी अनेक जणांची कन्फर्म केलेत. म्हणजे बॉस. शिवसेनेबद्दल मला एक छोटस तुम्हाला एक काय म्हणतात त्याला एक वक्तव्य म्हणाल तुम्ही तरी चालेल. सगळ्या जणांचा असा हुरिया असतो का शिवसेनेमध्ये, सगळ्या कार्यकर्त्यांचा? खरं तर शिवसेनेची खासियत आहे म्हणजे अनेक जण असतील त्यामध्ये. भरतशेठ गोगावले असतील, दादासाहेब भुसे असतील, उदयजी सामंत साहेब असतील आणि आमच्या सर्वांचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील. हे म्हणजे थोडे शिवसेनेमध्ये आमचे संतोष बांगार असतील. म्हणजे अनेक जणांची ती खासियत आहे. दाढी म्हणजे खासियत आहे असं आहे. म्हणूनच मी विचारला हा प्रश्न. ग्रामपंचायत तुम्ही निवडणुका लढवल्या, त्याच्यात तुम्ही विजयी झाला, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर 2021ला आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायत लढलो. त्या ठिकाणी सर्व आमच्या युवा तरुणांचं सहकार्य असेल, आमचे काही ज्येष्ठ मार्गदर्शक असतील, आम्ही सर्वजण ठरवलं की बाबा ही ग्रामपंचायत आपण लढली पाहिजे गावाच्या विकासासाठी. आणि ती ग्रामपंचायत आम्ही 2021ला लावली आणि त्या ठिकाणी आमचा विजय झाला. सत्तेत आम्ही बसलो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आज 5 वर्षे कंप्लीट झाले. फेब्रुवारीमध्ये त्याच्यावर ग्रामपंचायत प्रशासक नेमलं जाईल. परंतु 5 वर्षाचा कालावधी सर्वसामान्य जनतेची कामं करण्यात कसा गेला हे कळायला देखील नाही. मला वाटतच नाही की मी ग्रामपंचायत सदस्य होऊन गावामध्ये म्हणजे सरपंच आपला आहे, उपसरपंच आपला आहे. म्हणजे आम्ही ह्या ठिकाणी सर्वजण युवा तरुणांनी एक सर्व पक्षाच्या एकत्र येऊन त्या ठिकाणी ग्रामपंचायत लढवली. आणि ती लढवत असताना गेल्या 2021 पासून आतापर्यंत एवढे दिवसामध्ये कामाच्या म्हणजे सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यात, सर्वसामान्याला न्याय देण्यात कशा पद्धतीने गेले 5 वर्ष हे कळायला देखील नाही. त्यामुळे राजकारण एका बाजूला, समाजकारण एका बाजूला आणि माणुसकी एका बाजूला. राजकारणाच्या आधीची लाईफ कशी होती तुमची? राजकारणाच्या आधीची लाईफ म्हणजे सर्व पक्षाबरोबर मैत्री आता देखील आहे. परंतु त्यावेळेस कसं राजकारण तसं तर माझं 2016ला चालू झालं आणि मी राजकारणात पडत असताना ऍक्सिडेंटली पडलो. ओके. म्हणजे राजकारणात आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये कोणच राजकारणामध्ये नाही आणि त्याचा छंद बी कोणाला नव्हता. परंतु गावातल्या सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी करायचं, समाजकारणतून राजकारणात आलो. खरं तर समाजकारण त्यातून नंतर राजकारणामध्ये आणि जीवाभावाची मित्र कंपनी असल्यामुळे मला हे त्यात पडायचं सोपं बी गेलं आणि पडायची एक संधी मिळाली. परंतु राजकारणामध्ये 2016ला पडत असताना मी या ठिकाणी सर्व पक्षाच्या नेते असतील, सर्व कोण असतील, ती मला राजकारणाचा आवडच नव्हती. परंतु काय वेळेस मी पाहिलं की सर्वसामान्यावर अन्याय होताना ते आपल्याला म्हणजे ते वाटायचं याला माणसाला न्याय देणार कोण आहे का नाही, गोरगरिबाला न्याय देणारा कोण आहे का नाही, माझ्या शेतकऱ्यांना रस्ता देणार कोण आहे का नाही, शेतकऱ्याला लाईट देणार कोण आहे का नाही, वारंवार वाटायचं.
मग ते वाटत असताना अनेक समाज कार्यामध्ये या ठिकाणी मी रक्तदान शिबिर असतील, ह्या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 वर्ष पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना उन्हाळ्यामध्ये 4 महिने फिल्टर पाणी द्यायचो मी. एसटी थांबवून त्या ठिकाणी पाणी पिऊन त्या ठिकाणी परत जायची पंढरपूरला जाणारी. हळूहळू समाजकारणामध्ये आलो. समाजकारणामध्ये न परत राजकारणात शिरलो. राजकारणाची खरं सांगायला गेलं तर काही जणांच्या नेते मंडळीमुळं मला राजकारणात पडावं लागलं. आता तसं तर मी बाळराजे पाटील हे माझे मित्र, मैत्रीच्या नात्यानं मी तिथं होतो. परंतु राजकारण म्हणून त्यांच्याकडून कुठली पदाची पद नव्हतं आपल्याकडं किंवा काय कुठला आपण शिक्का मारून घेतला होता. पण एक मैत्रीच्या नात्यानं त्या ठिकाणी आपण त्यांना सपोर्ट करत होतो. परंतु राजकारण म्हणून नाही. एक मित्र आहेत, मैत्रीच्या नात्यानं आपण त्यांना सपोर्ट करत होतो. परंतु काही जणांच्या चुकीच्या माहिती जाणं, चुकीच्या हे होणं, अशा पद्धतीने थोडे मित्र प्रभाव वाढला, थोडं जिव्हाळा वाढला, ग्रुप झाला चांगला. आणि ते ग्रुप झाल्यानंतर असं काही गावातील नेते मंडळ वाटलं की आता हा राजकारणात पडतोय. खरं तर मी ती राजकारणात पडलो त्यांनी चुकीचा गैरसमज केल्यामुळे. नंतर माझ्या राजकारणात 100% मी कित्येक जणांना म्हणलं असं की राजकारण सोडून बोला. नशिबात जे असतं ते घडतं, त्या पद्धतीनं राजकारणात पडलो. जिथं जायचं माणूस तिथे जातो. एकनाथ शिंदेबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर त्या माणसाबद्दल सांगावं एवढं कमी आहे. आज ह्या ठिकाणी आपण पाहत असाल महाराष्ट्रातील अनाथाचा नाथ म्हणून ज्याला ओळखलं जातं ते आमचे एकनाथजी शिंदे साहेब. अनेक लाडक्या बहिणीचा भाव, लाडक्या भावाचा भाव म्हणून एकनाथ शिंदे साहेबाला एक ओळख निर्माण झाली. अतिशय आनंद होतो की अशा व्यक्तीबरोबर आपण या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय. ह्याच्या एवढा आनंद मनामध्ये कुठला देखील नाही. विकास काय असतो ती आम्हाला ह्या आमच्या पिनोर असेल किंवा मोहोळ तालुक्यातील जनतेनं पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणलेला विकास निधी अतिशय म्हणजे त्यांच्याबद्दल किती सांगावं आणि त्यांचं काय सांगावं एवढं अतिशय आहे त्यांच्यावर. तुम्ही डायरेक्ट आमदारांना रोखठोक बोलताय, त्यांच्यासोबत भेटताय? भिन्न हा खरं तर यशवंततात्या माने हे माझ्या देखील चांगल्या संपर्कात होते. आम्ही फोनवरून खरं तर त्या व्यक्तीबद्दल त्यावेळेची परिस्थिती तशी उद्भवली. नंतर यशवंततात्या मानेबद्दल मी एक युतीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी मला यशवंततात्या माने यांचं काम करावं लागलं असतं. परंतु त्या ठिकाणी असा काय प्रसंग आला आणि मोहोळ तालुक्यातील 43 गावावर अन्याय झाला. अच्छा. अप्पर तहसील अनगर याच्या माध्यमातून ते अन्याय झाल्यामुळं तो विषयाला हात घालावा लागला. खरं तर मी जिल्हा नियोजनचं काम म्हणून या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला दिलेलं पद, त्या पदाचा वापर मी ह्या सर्वसामान्य जनतेसाठी केला. त्या पदाचा वापर मी माझ्या दीनदलितासाठी केला. मी त्या पदाचा वापर माझ्या 12 बलुतदारासाठी केला. सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचं काम केलं. आणि अप्पर तहसीलच्या विषयामध्ये असा काय प्रसंग आला तिथं की जिल्हा नियोजन मध्ये एखादा सदस्य बोलत असताना दुसऱ्या सदस्याने नाही बोललं पाहिजे असा सभागृहाचा नियम आहे. मग एक विषयानंतर एक विषय असा आला की एक जणांना प्रश्न विचारला पंढरपूरच्या एक आमच्या सदस्यांनी. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील होते आणि त्यांनी त्यांना उत्तर दिलं की ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी सभागृह असो, सभागृहाच्या बाहेर असो, मंत्रालयात असो, ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री बोलतील तर त्याचा कायदा तयार होतो. ज्या ज्या ठिकाणी ते काय सांगतील त्याचा आदेश निघतो. अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर मला त्या अप्परवर एकनाथजी शिंदे साहेबांना स्थगिती दिली. स्थगिती दिलेली असताना त्या ठिकाणी प्रशासनानं त्याच्यावर कारवाई करावी असं आमचं म्हणणं होतं. परंतु त्याचा GR निघावावरून अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की वरून आम्हाला तशी हिंट आली पाहिजे आणि पत्र निघलं पाहिजे की अशा अशा पद्धतीनं ही स्थगिती द्या आणि ह्याच्यावर कारवाई करा. परंतु एकनाथजी शिंदे साहेबाला देखील त्या गोष्टीमध्ये प्रेशर आलं. अनेक जणांनी म्हणजे वरिष्ठ लेवलला विषय गेला. अजितदादापाशी गेला आणि फडणवीस साहेबापाशी गेला. फडणवीस साहेबांचं, अजितदादाचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काही गोष्टीवर बोलणं झालं. परंतु मला एक आनंद होतोय की ही सर्व नेते मंडळी सांगत असताना त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की ह्या गावावर अन्याय होतोय. फडणवीस साहेबांनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं. परंतु काय गोष्टीचा हट्ट होता. काय शेवटी काय माणसाला युगो हट्ट संपवतो. बरोबर. त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी मोहोळमध्ये झालं आणि साहेबांनी त्या ठिकाणी अजितदादा असतील किंवा यशवंततात्या माने असतील किंवा अनेक त्यांचे सहकारी असतील त्यावेळेस सांगितलं की मला चरणराज चौरेला विचारावं लागेल ही स्थगिती दिलेली माघारी घ्या असा
अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं, तर मला साहेबांनी बोलवून घेऊन ही अशी परिस्थिती आहे आणि अशा अशा पद्धतीने मग साहेबांना मी सांगितलं की साहेब अन्याय होतोय, कारण का तर ह्या गावाच्या कुठल्याही 43 गावामधून अनगरला जाणारी एसटी नाही, त्यांची गैरसोय होती. ह्या लोकांना आपण जाणून दिलेला त्रास आहे. राजकारण की ही गावं आपल्या दबावाखाली राहावी, ह्या गावातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला आपल्या अनगरला येण्याची पाळी यावी आणि अनगरला यावं लागलं की ही लोक कुठं जाणार नाहीत, आपल्या अंडरखाली राहतील, सर्वसामान्य लोकांवर प्रेशर राहील, दुसरा पक्ष वाढणार नाही, अशा भूमिकेतला तो निर्णय होता. परंतु एकनाथजी शिंदे साहेबांनी मला घेऊन परत बोलवून घेऊन भरत शेठ गोगावले यांना कॉल केला. भरत शेठ गोगावले यांचा मला कॉल आला की साहेबांचा निरोप आहे आणि असा असा तुला मुंबईला यायचं आहे म्हणले, साहेबांना भेटाय. भरत शेठ गोगावले माडवरून आले आणि मी इकडून गेलो. इथनं गेल्यानंतर ठाण्यामध्ये आमची भेट झाली. साहेबांनी सांगितलं की असे राजकारणामध्ये काय गोष्टी असतात त्या पद्धतीने सांगितलं की अशी गोष्ट आहे. मग मी साहेबांना सांगितलं की माझं मंडळ तर साहेब काढा द्या. मग राजेश कुमार म्हणून त्या ठिकाणी सचिव आहे आपल्या महाराष्ट्राचे महसूलचे, त्यांना सूचना केल्या की खाली आदेश काढा आणि 8 गावाचे त्यामधून काढा. त्यानंतर खाली आदेश आला. कलेक्टर साहेबांनी आमची माझी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून मार्ग निघाला आणि पेनोर, पाटकुल आणि तांबुळे ह्या 3 गावं त्यातून वगळण्यात आली. आणि वगळल्यानंतर देखील आम्ही त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी आमच्या बार असोसिएशन असेल, या ठिकाणी आमचे सर्व नेते मंडळ असतील तालुक्यातील सर्व पक्षाचे, ह्या सर्वांनी आम्ही ठरवलं की कोर्टात जायचं. आम्ही सर्वांनी कोर्टात गेलो आणि कोर्टातून न्याय मिळाला. खरं तर यशवंत तात्या मानेला भिडण्याचं कारण म्हणजे माझ्या सर्वसामान्य जनतेवर झालेला अन्याय आणि ती परिस्थिती परत आली तर हा चरणराज चौरे परत भिडणार कुणालाही. जाहीर आव्हान करताय का तुम्ही? आव्हान नाही करत, परंतु ज्या वेळेस माझ्या भागावर माझ्या गावावर अन्याय होईल त्या वेळेस ती परिस्थिती माझी समोर येणार, हे 100% खात्री. तुमच्या मतदारसंघामध्ये 22 DP रोडचा पण गोष्ट झाली आणि परत लोकांनी तुम्ही केलेली कामं असं म्हणता येईल का की त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली, असं काही? कसं आहे माहिती आहे, त्या ठिकाणी जिल्हा नियोजन मधून आलेला फंड, माझ्या जिल्हा नियोजन मधून म्हणजे सदस्याला दिलेला फंड असतो. खरं तर जिल्हा नियोजन सदस्याला एवढा फंड नसतो, परंतु महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुखांना एकनाथजी शिंदे साहेबांनी काहीच कमी पडू दिलं नाही आतापर्यंत. त्याच पद्धतीने जिल्हा प्रमुख म्हणून तो फंड असतो. मी जिल्हा नियोजन समिती सदस्य होतो आणि जिल्हा प्रमुख बी आहे, परंतु ती जिल्हा प्रमुखाला महाराष्ट्रामध्ये फंड येत होता. जिल्हा नियोजन समिती सदस्याला फंड 10 लाख 5 लाख रुपये मिळतो, परंतु त्या प्रत्येक मीटिंग मध्ये 4 ते 5 कोटी रुपये देण्याचा महाराष्ट्रातील सर्व, मग तो भाजपचा जिल्हा अध्यक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेचा असेल, ह्या सर्वांना त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचा वतीनं त्या ठिकाणी ठरलेलं आहे की जिल्हा प्रमुखाला प्रत्येक मिटिंगला 5 कोटी रुपये निधी द्यायचा. त्याच्या माध्यमातून आपण एवढा विकास कामं केली. खरं तर 22 DP म्हणता येणार नाही, 22 DP फक्त पेनूर मध्ये झाले माझ्या एका गावात. आणि आता सध्याच्याला माझे झडपी गटामध्ये फक्त 10 गावामध्ये 45 DP मंजूर आहेत. मग त्यांनी कुठल्या पद्धतीने दुसरे म्हणजे दावली आपली कामं, तर त्या ठिकाणी आमदार हा तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो आणि शेवटी सर्व कामाची यादी घेतली त्या ठिकाणं आणि त्या यादीमध्ये आम्ही केलेली देखील कामं त्यामध्ये घातली गेली. ओके. मग त्यांच्या गैरसमजातून गेली असलेली, त्यांनी जाणूनबुजून केला असेल काय तो भाग नाही, परंतु आम्ही विकास काम करत असताना आम्ही कधी कोणाला अडवलं नाही. त्यांनी देखील विकास कामं केली, आम्ही देखील विकास कामं केली, पण विकास कामं करत असताना गावाचा विकास झाला. आणि काय रस्ते आणखीन देखील गावामध्ये राहिले असतील बरं, परंतु 10 गावामधले काय राहिले असतील, तालुक्यामध्ये काय राहिले, परंतु येणाऱ्या काळामध्ये एकही रस्ता कोणाचा राहणार. माझं उद्दिष्ट झेडपी सदस्य झाल्यानंतर ज्या माणसाला खडीकरण केले त्याला डांबरीकरण करायचं. माझा शेतकरी डांबरीवरून रानात दारादारा गेला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. माझ्या शेतकऱ्याच्या डीपीतील फीस देखील नाही गेली पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याला संध्याकाळी उठून त्या ठिकाणी फ्यूज टाकायला जाण्याची पाळी नाही आली पाहिजे, हे एक शेतकऱ्याच्या मुलाचं स्वप्न आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका आहे. एवढ्या सगळे लोक असताना पण तुमची चर्चा होते, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना, की तुम्ही भांडणं करताय का तुम्ही लोकांसोबत चांगलं वागताय? खरं तर भांडण ही मी 99% माझ्या आयुष्यातून सर्व गेलं. कारण भांडण करणं एक काळ होता, त्या काळातून आपण बाहेर निघलो.
आता एक वेगळ्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक जिल्हा प्रमुख म्हणून एक काय तर जबाबदारी आपल्यावर पडली. भरत शेठ गोगावले असतील, रोजगार हमी मंत्री, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, आमचे सोलापूरचे संपर्क मंत्री संजयजी शिरसट साहेब असतील, उदयजी सामंत साहेब असतील आणि या ठिकाणी बरेच नेते मंडळी असतील, बरेच आमदार असतील. परंतु एक ओळख म्हणून तुम्हाला सांगायचं गेलं तर ह्या जिल्ह्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून माझी एक शेतकऱ्याच्या पोराची ओळख जिल्हाभर झाली. तर ही ओळख होत असताना ही कामातून ओळख आहे. ती काय दादागिरी करून, दडपशाही करून, गुंडशाही करून नाही. एक शेतकऱ्याचा मुलगा फेरी फोडायला जाणारा आज ह्या पदावर आहे. एकनाथजी शिंदे साहेबांनी जिल्हा नियोजनचं सदस्य केलं, आमदाराच्या लाईन मध्ये बसवलं. हे माझ्यासाठी अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या पदाचा वापर माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी झाला पाहिजे. माझ्या पदाचा वापर माझ्या मायबाप जनतेसाठी झाला पाहिजे, शेतकऱ्यासाठी झाला पाहिजे, कष्टकऱ्यासाठी झाला पाहिजे, सर्व दीनदलितासाठी झाला पाहिजे. माझ्या पदाचा वापर जर त्यांच्यासाठी होत नसेल तर माझ्या पदाला काही अर्थ नाही, असा म्हणणारा एक मी कार्यकर्ता आहे. तुमचे आणि राजन पाटलांमध्ये नेहमीच काय म्हणतात मतभेद दिसतात आम्हाला. नाही, तसं खरं तर माझं त्यांचं कुठल्याही गोष्टीमध्ये वैरत्व नाही किंवा आमचं त्यांचं काही झालेलं नाही. खरं तर राजन पाटलाचं काम मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. त्यांची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याची असते. परंतु मुलाच्या काय हट्टामुळं शेवटी बापाला सुद्धा शरण जावं लागतं, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी झालेली ही गोष्ट आहे. बाळराजे पाटील देखील माझे चांगले मित्र होते आणि त्यांच्या बरोबर सुद्धा मी बऱ्याच गोष्टीमध्ये राजकारणात नसेल तर मनापर असं मुंबईला गेलं, पुण्याला गेलं किंवा कुठं इकडे गेलं तरी पण मला चांगला त्यांच्यापाशी मान सन्मान होता. मनापासून काही नेते मंडळी गावातील त्यांना कन्फ्यूज केलं आणि मी निघाल्यानंतर ते देखील तिथं राहिले नाहीत. खरं तर याचं मला दुर्दैव वाटतं. परंतु एक चांगलं झालं की जिद्द मनाशी बांधून काहीतरी आपण ठरवलं की बाबा आपण तिथून बाहेर पडलं तर बाहेर पडलं म्हणजे मी कुठल्या राष्ट्रवादीमध्ये ते त्यावेळेस होते, परंतु माझ्याकडे कुठलं पद नव्हतं किंवा काहीच विषय नव्हता. एक आपला मित्र जर मोहर जात असेल किंवा आपला मित्र जर तालुक्यामध्ये काय करत असेल तर आपण त्याच्यावर सपोर्ट केलं पाहिजे, ह्या भूमिकेतून आपण त्यांच्या बरोबर होतो. 2016ला शिवसेनेतून मी प्रवेश केला. 2017ला मी उपजिल्हा प्रमुख झालो. 2019ला मी तालुका प्रमुख झालो विधानसभेला. 2019च्या तालुका प्रमुख झाल्यानंतर 2022ला त्या ठिकाणी काही गैरसमजातून त्या ठिकाणी माझं पद गेलं. उद्धवसाहेब ठाकरे यांचे दोन्ही शिवसेना एकत्र असताना ते पद गेल्यानंतर परत मी 2.5 ते 3 वर्ष स्टॉप राहिलो. व्यवसाय, शेती ह्या गोष्टीमध्ये राहिलो आणि परत त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी बंड केला. बंड केल्यानंतर पहिल्यांदा गाडीला स्टार्टर मारून ठाणे गाठलं. माझे सहकारी मित्र, माझ्या तालुक्यातील सरपंच ज्यांनी 10-15 वर्ष झालं ग्रामपंचायत त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आणल्या. त्या ठिकाणी शिवाजी पासले सरपंच देवबाबळगावचे, सचिन सुरवशे सरपंच नांदगावचे, आमचे केशव वाघचौरे भांबेवाडी सरपंच आणि राम इंग्रजी सरपंच किरण वाघमोडे, ह्या 4 सहकार्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला तिथं साथ दिली आणि जो निर्णय घेतला तो काय तर आपल्या हिताचा असेल. चरण चौरे निर्णय घेत असताना स्वतःच्या हिताचा घेत नाही हा विश्वास त्यांच्यामध्ये होता. त्यामुळं त्या दिवसापासून ते माझ्या बरोबर होते. अनेक गोष्टी झाल्या, अनेक टीका झाल्या, पक्ष दोन्ही हे झाल्यानंतर, तुटल्यानंतर, वेगवेगळे 2 पक्ष झाल्यानंतर, परंतु आम्ही त्या तोंड देत आम्ही जिल्ह्यामध्ये संघटना बांधली. मला जिल्हा प्रमुख पद मिळालं परत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेकडून. त्यावेळेस पद मिळाल्यानंतर पूर्ण जिल्हाभर सावंत सर यांच्या माध्यमातून, शिवाजी सावंत सर आमचे संपर्क प्रमुख या ठिकाणी काम करत होते, त्यांच्या माध्यमात असेल, आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब होते यांच्या माध्यमात असेल, पूर्ण जिल्ह्यामध्ये संघटना चांगल्या पद्धतीनं तरुण पोरांना, चांगल्या व्यक्तीला पक्षात घेणे, त्यांना काहीतरी जबाबदारी देणे आणि संघटना वाढीचं काम केलं. तिथून हितपर्यंत म्हणजे माझी सुरुवात राजकारणातली हितपर्यंत झाली कशा पद्धतीनं तर ह्या पद्धतीने झाली. ऍक्सिडेंटली राजकारणात पडलो आणि हितपर्यंत येईल हे मी स्वप्न बघितलं नव्हतं. परंतु ही माझ्या जीवाभावाच्या मित्र कंपनीची साथ असल्यामुळं, एखाद्या मित्राची साथ ही कधीच कमी नसती. शेवटी राजकारणामध्ये मित्र जीवाभावाचे पाहिजे आणि मी कार्यकर्ता कोणाला म्हणत नाही. कारण का तर आमचे एकनाथजी शिंदे साहेब म्हणतात वारंवार
की मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. जर का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील एकनाथजी शिंदे साहेब म्हणत होते की मी कार्यकर्ता आहे, तर मग आपलं जिल्हा प्रमुख कुठं लागावा आणि आपण कोण त्यांच्यापाशी? आपण देखील या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी जेवढं या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरतो तर मी कुठल्याही व्यक्तीला कार्यकर्त्याची वागणूक म्हणून देत नाही, माझ्या जीवाभावाचे मित्र म्हणून देतो. तुम्ही एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी मला सांगितल्यात, पण मला असं तुम्हाला सांगायचंय की तुमचे जे विरोधक आहेत ते तुमच्यावरती टीका करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चंदन चोर आहात. तर मला ह्याच्यावरती तुम्ही ते आता मला स्पष्ट सांगा, हे काय विषय हा? खर तर चंदन चोर, चंदनच्या केशी आहेत त्या, असं आरोप माझ्यावर भरपूर झालं. पण का? परंतु का बदनामी काय करायचं? मग दुसरं पण काहीतरी बोलू शकतात. चंदन चोर आता विकासावर बोलू शकत नाहीत. राजकीय नेत्यांनी कशावर भांडलं पाहिजे? विकासावर. वैयक्तिक विषयावर कोणी गेलं पाहिजे का? नाही गेलं पाहिजे. शेवटी राजकारण आहे, आज आहे उद्या नाही, सत्ता आज आहे उद्या नाही. प्रत्येकाला दिवस येतात, प्रत्येकाला दिवस जातात. परंतु टीका करत असताना चंदनाचा आणि ह्या गोष्टीचा कुठलाही विषय नाही. मध्यंतरी काही पत्रकारांना सांगितले की ह्यांच्यावर चंदनाच्या केशी आहेत. आता परवा मी एबी फॉर्म भरला, एबी फॉर्मची माझ्याकडे प्रत आहे. म्हणजे याची जी केशी नाही एसपी ऑफिसला तर सर्व केशी निघतात. मी त्यावेळेस त्या ठिकाणी घोषणा केली ती दुसऱ्या दिवशी की जर का माझ्यावर केस असेल तर माझी ह्या निवडणुकीतनं माघार नाही तर अख्ख्या राजकारणात माझी माघार. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीनं बदनाम करायचं ती त्यांच्याकडून शिकण्यासारखं अतिशय चांगलं आहे. परंतु सर्वसामान्याचा विकास नाही जमणार, सर्वसामान्याला रस्ते द्यायला जमणार नाही. आज 30 वर्षामध्ये एकाही ह्या तालुक्यातील रस्त्याला 100 खर्चातून एक पाटी मुरुम टाकला नाही. ह्या चरणराज चौरेंनी गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 1 कोटी रुपयाचा मुरुम पदर पैशाने टाकला. पदर पैशाने त्या ठिकाणी 1 कोटी रुपयाच्या वरती, मी आतापर्यंत माझं रेकॉर्ड असेल की 1 कोटी रुपयाच्या वरती मी ह्या 10 गावामध्ये मुरुम टाकण्याचं, लोकांना रस्ते देण्याचं काम केलं. निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं. प्रत्येक ठिकाणी विकासावर बोलणार का तुम्ही ह्याच्यावर बोलणार? तर ठीक आहे ना, काय दावा, मला काय प्रूफ आहे त्याचं? मी टीका करणार नाही, कारण का तर त्यांना ही माझी मायबाप जनता उत्तर देईल. कारण का तर माझा सर्वसामान्य जनतेवर जास्त विश्वास आहे. मी राजकारण करत असताना नेते मंडळीच्या जीवावर राजकारण करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर राजकारण केलं पाहिजे. आणि ते मी करतोय की सर्वसामान्याची कामं करून, सर्वसामान्याला विश्वास देऊन, त्यांच्या अडचणी सोडून, त्यांचे प्रश्न सोडवून ह्या ठिकाणी आपण राजकारण करणार आहे. ह्यांच्यासारखं मी कुणावर टीका करणार आहे, परंतु टीका केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी उत्तर द्यावं लागतं. परंतु मी टीकेला कधी सुरुवात करत नाही, मी कधी त्यांच्यावर बोलत नाही. कारण का तर ज्यांच्यावर बोलण्या इतपत त्यांची पातळी नाही, त्यामुळे मी त्यांच्यावर बोलू शकत नाही. कारण का तर एकनाथजी शिंदे साहेबाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय, जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय. त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांची देखील उंची, त्यांची देखील लेवल बघितली पाहिजे, मग आपण त्या व्यक्तीवर टीका केली पाहिजे. खरं तर आता ह्या ज्या निवडणुका येत आहेत, लोक, विरोधक किंवा सगळेच धनशक्तीचा वापर करतात. आपल्या समोर जर ते आव्हान असेल तर तुम्ही तुमची जनशक्ती ह्याचा कसा वापर करता? त्यांच्यापाशी धनशक्ती असेल तर माझ्यापाशी जनशक्ती आहे. आणि जनशक्ती म्हणजे सर्वसामान्य जनता. पैशावर निवडणूक होत नाही, पैशाचा उधळपेट होईल, पैसा भरपूर देतील तर पैशानं विजय प्राप्त करू शकत नाही. आज मोहोळची नगरपालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो. आमदार राजाभाऊ खरे असतील, उमेशदादा पाटील असतील, मी स्वतः असेल, ह्या सर्वांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी विरोधकांनी पैशाचं वाटप केलं, परंतु पराभव निश्चित झाला. त्याच पद्धतीनं, त्याच धर्तीवर ह्या पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये त्याच पद्धतीनं त्यांचा पराभव 100% होणार म्हणजे होणार. तर तुम्ही आता शेवटी जाता जाता विरोधकांना तुमचा संदेश काय देऊन जाणार आहेत? विरोधकांना मी एकच संदेश देईन की विकास कामावर चरणराज चौरेच्या समोर समोर बसा. तुम्ही 30 वर्षात केलेली कामं सांगा. मी गेल्या 4 वर्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून केलेली कामं सांगतो. विकासावर बोलायची तयार नाही त्यांची. चरणराज चौरे असा आहे, चरणराज चौरे तसा आहे, चरणराज चौरे हे आहे, चरणराज चौरे डाकू आहे, चरणराज चौरेची दाढी काय आहे, चरणराज चौरे कपडे काय. आम्ही साधच राहतो ना, काय करायचं बाहेर राहून. मला सर्वसामान्य जनतेत उठलं की मला त्यांच्यापाशी जावं लागतं. जे आहे आपलं ते नॅचरल, जसं आहे तसं राहायचं.
आणि साधं राहायचं. आमच्या आई वडिलाची शिकवण काय आहे की कुणावर अन्याय करायचा नाही, कुणावर अत्याचार करायचा नाही, कुणावर कुठल्या पद्धतीनं आरोप करायचे नाहीत. कामातून ह्या आपण पुढे जायचं, एवढं आम्हाला आमच्या आईबापाची आणि आमच्या जे काय आमचे वरिष्ठ असतील त्यांची देखील शिकवण आहे. एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात, पुढून जर टीका केली तर आम्ही कामातून उत्तर देऊ. आता 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, आता 1 वर्ष 1.25 वर्ष झालं ते उपमुख्यमंत्री आहेत. उत्तर कामातून देता ना, ते असं म्हणत नाहीत की लगी मोर्चान बोलले काय तर नाही बोलत. बघा कित्येक जण आरोप करतात, पण ह्या 3.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्याचा 2.5 वर्षाचा काळ आणि 1 वर्षाचा टीका करून 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 दमली, पण एकनाथजी शिंदे साहेबाचा विकास थांबला नाही या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना कोणी रोखू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये. आज ह्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला वाटतंय, प्रत्येक महाराष्ट्रातल्या की विरोधक आपला एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणजे ही का कामाची हे ना, आणि सर्वसामान्य जनतेमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये मिक्स होणारा ह्या महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री. त्यामुळं आम्हाला खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. खरं तर नक्कीच तुम्ही ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून खूप काही मुद्दे असे सांगितले की जे काही सर्वसामान्य जनतेला माहीत होण्याचे गरजेचे असते ते तुम्ही डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांना पण तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय. येणाऱ्या निवडणुकी ज्या आहेत जिल्हा परिषदचे, माझ्याकडून व पूर्ण टीम कडून तुम्हाला आत्ताच ऑल द बेस्ट. आणि तुमचा विजय झालाय हे आम्ही आत्ताच पॉडकास्टच्या माध्यमातून इथं जाहीर करतोय. कारण नाही कसं असतं, प्रत्येक व्यक्ती जो आहे ना तो आपल्या विरोधकाचे मायनस पॉइंटच बघायला बघत असतो. तो कधी बघणार नाही की तुम्ही किती चांगली कामं केलेली. त्यांचा प्रामाणिक उद्देश तो आहे. ते प्रामाणिकपणे माझ्यावरच्या सगळ्या गोष्टी काढत बसतात. ती एक सिस्टीम आली ना मोबाईल मध्ये AI, त्याच्यामधून रेकॉर्ड डुप्लेट करणे, त्यामध्ये व्हिडिओ डुप्लेट करणे, असं करण्यात त्यांनी ते व्हिडिओ लावतात. आम्ही लोकांना काय टाकतोय तर आम्ही हा रस्ता केलेल्याचा व्हिडिओ टाकतोय, आम्ही तो डीपी बसवल्याचा व्हिडिओ टाकतोय, आम्ही इथं उद्घाटन केलं म्हणून टाकतोय, आम्ही इथं पेवर ब्लॉक केलं म्हणून टाकतोय, इथं पाण्याची सोय केली म्हणून टाकतोय. अशा गोष्टी टाका ना, ती टाकण्यापेक्षा माझं काम एकच चालू आहे की मला सर्वसामान्याला न्याय द्यायचा आहे, माझ्या जनतेला न्याय द्यायचा आहे, माझा झडपी गट सुधारला पाहिजे, माझ्या लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे. बस एवढंच माझ्या गोष्टीतून मी मोर जातोय. कारण का आता शून्यात आलोय. बरोबर आहे. 30 रुपयाला हिरे फोडायला गेलो 97 ला मी. 97 पासून 2005 पर्यंत हिरी फोडल्या. 97 ला 30 रुपये होते, परत 40 रुपये झाले, परत 50 झाले, 70 रुपये पर्यंत हिरीवर काम केलं. आणि ते काम करत असताना परत 2 व्हीलरचा व्यवसाय, 4 व्हीलरचा व्यवसाय, शीट वाहण्याचं काम, वडाप वाहण्याचं काम, या ठिकाणी तिथून हॉटेल व्यवसाय, हॉटेल व्यवसाय मधून परत 2 व्हीलर गाड्याची खरेदी विक्री, परत 4 व्हीलर गाड्याची खरेदी विक्री. खरं तर मला 4 व्हीलर गाड्याच्या खरेदी विक्रीनं आजपर्यंत मला इथपर्यंत पोहोचवलं. हॉटेलच्या व्यवसायानं मला इथपर्यंत पोहोचवलं. अतिशय चांगल्या पद्धतीने मला त्या ठिकाणी व्यवसायामध्ये मला फायदा झाला आणि त्या फायद्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. तिथून परत 2016 पर्यंत गाड्याचाच व्यवसाय, मग 2016 नंतर राजकारण करत करत व्यवसाय, परत 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 जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, गाड्याचा व्यवसाय बंद, 2 व्हीलरचा व्यवसाय बंद, हॉटेल व्यवसाय बंद, राजकारणामध्ये सर्व बंद. कारण का तर आम्ही 3 जण भाऊ, प्रत्येकाचे व्यवसाय वेगवेगळे. त्यामुळं या ठिकाणी राजकारणामध्ये खरं काय तर झालं, मागचं सगळं बघणारा एक व्यक्ती पाहिजे. बरोबर आहे. परंतु आम्ही विभक्त आहे सर्व. त्यामुळं 2011ला आम्ही त्या ठिकाणी विभक्त राहिल्यामुळे थोडं या ठिकाणी अडचणी येते. परंतु करत राहायचं, लढत राहायचं, झगडत राहायचं, येईल त्या दिवसाला तोंड देत राहायचं आणि कसलीही अडचण येत नाही. ज्यावेळेस आपलं मन स्वच्छ असतं त्यावेळेस आपण स्वच्छ मनानं प्रामाणिकपणाने काम करतो, त्यावेळेस ह्या दुनियेमध्ये त्याला कोणी रोखू शकत नाही. आणि तीच भूमिका माझे सर्वसामान्य घरापर्यंत जाऊन, दारापर्यंत जाऊन त्याला रस्ते दिलेत, सर्वसामान्याच्या शेतापर्यंत जाऊन त्याला डीपी दिलेत. ह्याचा मला 100% माझी मायबाप जनता विचार करेल. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 5 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला 100% जास्तीत जास्त मतानं विजय करेल हा विश्वास 100% मला खात्रीशीर आहे. नक्कीच. आणि लोकांना टीका करू द्या, तुम्ही विकासाचे कामं करत राहा. या पॉडकास्टवर आल्याबद्दल आणि आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.